बारामतीच्या सुप्रिया सुळे या लबाड आहेत, ढोंगी आहेत. त्यांच्या पोटात एक असतं आणि ओठावर दुसरंच असतं. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मागे जे चेहरे आहेत ते चेहरे वेगवेगळे रूप धारण करत असतात. थोडक्यात काय तर मुँह में राम आणि बगल में छुरी असं सुप्रिया सुळेंचं व्यक्तिमत्व आहे. नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण जी मतं ऐकली ती माझी वैयक्तिक मतं नाही आहेत. ती मतं आहेत ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक भाऊ तोरसेकर सरांची. भाऊ तोरसेकर सरांचा एक व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वी आता समाज माध्यमांवर खूप व्हायरल होतो आहे. आणि अर्थातच तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्राचं लक्ष ज्या लोकसभेकडे लागलेलं आहे, ज्या लोकसभेच्या मतदारसंघाकडं महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आहे, तो मतदारसंघ आहे बारामती. गेल्या 50-60 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर बारामतीमध्ये फक्त पवार म्हणजे पवार. पवार खासदार, पवार आमदार, पवार मंत्री, पवार सांगतील तोच आमदार, पवार सांगतील तोच खासदार, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलेलं आहे. ते नव्यानं पुन्हा इथे सांगायची गरज नाही. मात्र आता पवारांच्या घरात 2 भाग झालेले आहेत. एक शरद पवारांचा गट आणि दुसरा अजित पवारांचा गट. आता शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिलेली आहे आणि अजित पवार यांच्या गटाकडून स्वतः त्यांच्या पत्नी सुनित्राताई पवार. आता या दोघीमध्ये मुख्य लढत आहे आणि या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. आता सुप्रियाताई सुळे यांनी सुनित्राताई पवारांची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी अनेक वेळा त्यांची टिंगल केलेली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. मात्र त्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या ज्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत त्याकडं भाऊ तोरसेकर सरांनी लक्ष वेधले. सुप्रियाताई सुळे यांनी सुनित्राताई पवार यांच्या संदर्भात आणखी एक प्रतिक्रिया दिली की त्या माझ्या आईसारख्या आहेत. आणि मग तोरसेकरांनी एक प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्राच्या जनतेसमोर की जर त्या तुमच्या आईसारख्या आहेत तर तुम्ही माघार घ्या. हा तुमचा जो ढोंगीपणा आहे, फुले शाहू आंबेडकर विचारांचा जो वारसा तुम्ही महाराष्ट्राला सांगताय तो धादंत खोटा आहे, असं तोरसेकरांनी सांगितलं. आता यावर तुम्हीच ठरवायचं. खरं म्हणजे व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला असतं आणि मानसशास्त्राच्या अर्थानं जर तोरसेकर सरांच्या या स्तंभाकडं किंवा या व्हिडिओकडं बघितलं तर त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना नावाच्या लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि त्यालाच आपण मराठीत व्यक्तिमत्व म्हणतो. व्यक्तिमत्व हे दिसतं ते व्यक्तिमत्व असतं. मात्र व्यक्तिमत्वाच्या आत जे अंतरंग असतात तर ते मुखवटे धारण करून समाजामध्ये माणसं फिरत असतात. तर अशी माणसं तुम्ही पण पाहिलेली असतात. आपण बोलताना म्हणतो की अरे दिसतो तसा नाही. त्यातला हा प्रकार तोरसेकरांनी सांगितलेला आहे आणि त्यांनी जी उदाहरणं दिलीत ती पण पटण्यासारखी आहेत. त्यामुळं हे जे मुखवटे असतात ते आज ना उद्या गळून पडतात असं मानसशास्त्र सांगते. माणसाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं पण वेगवेगळे मुखवटे धारण करून फिरायचे, समाजाला वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या. मात्र त्या भूमिका ज्या मुखवट्यामध्ये मांडतो माणूस किंवा एखादा राजकारणी, खरं म्हणजे राजकारण्यांचे मुखवटे, मात्र हे मुखवटे कालांतरानं गळून पडलेले असतात किंवा गळून पडलेले आपल्याला दिसतात. माणसांना काही माणसं उशिरा कळतात, अरे हा माणूस झापा निघाला. आपण असं ग्रामीण भागामध्ये नेहमी ऐकतो. तर याच दृष्टीनं त्यांचा तोरसेकर सरांचा जो व्हिडिओ खूप गाजतो आहे. याच दृष्टीनं भाऊ तोरसेकर सरांचा जो काही व्हिडिओ आहे प्रतिपक्ष या त्यांच्या माध्यमांवर, तो महाराष्ट्रात घराघरामध्ये पोहोचला आहे, खूप व्हायरल झाला आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण त्यांच्या विचाराला मानसशास्त्राची कशी जोड आहे ते आपण इथं सांगू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते बघा. की आईसारखी असलेली वहिनी आपल्या समोर आणून उभी केली. हा जो दावा आहे सुप्रियाताईंचा, तर एक प्रश्न असा येतो की वडिलांपुढे जर पुतण्याने माघार घ्यायला पाहिजे असं सुप्रियाताई उठसूट सांगत असतात, तर मग सुनेत्रा वहिनी ही जर आईसारखी असेल तर आईसमोर माघार घेऊन बारामतीची जागा आपल्या वहिनीसाठी मोकळी करून सुप्रियाताईंनी आपल्या दादाला एक आदर्श घालून दिला पाहिजे की अजितदादांनी आपल्या काकांच्या विरुद्ध बंड पुकारून बारामतीमध्ये आपल्या स्वातंत्र्याचा आणि कब्जाचा जो झेंडा रोवला, याच्या सुप्रियाताईंना झालेल्या वेदना प्रामाणिक असतील. आणि एकट्या सुप्रियाताई नाहीत, त्यांचे दुसरे चुलत बंधू श्रीनिवास पवार
यांना देखील या वयात चुलत्याला त्रास देणं गैरलागू वाटलं असेल तर श्रीनिवास पवार यांनीसुद्धा आईसारख्या असलेल्या सुप्रियाताईंच्या वहिनी यांच्यासाठी सुप्रियाताईंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण पवार आणि सुप्रियाताई यांची खासियत अशी आहे की ते अत्यंत मानभावीपणे शहाजोगपणा करत असतात. त्यामुळे आईसारखी असलेली वहिनी हिला आपल्या विरुद्ध उभं केलं असं म्हणत असाल तर मग तुम्ही आईसाठी माघार का घेणार नाही हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण ढोंगीपणा, थोतांड करणं ही आपल्या पिताश्रींकडून आलेला मोठा वारसा सुप्रियाताईंना मिळालेला आहे. त्यामुळे त्या सदोदित ढोंगबाजी करतात आणि जे बोलायचं ते बोलून झाल्यानंतर त्या शेवटी आपलं वक्तव्य संपताना ज्या ओशाळवाण्या चेहऱ्याने हसतात तिथे कळतं की ही महिला धादांत खोटं बोलते, मनात एक आहे आणि ओठावर भलतं आहे हे तुम्हाला त्या चित्रणातून साफ दिसू शकतं. आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सुप्रियाताई ढोंगी का आहेत? त्या ढोंगी इतक्यासाठी आहेत की आज त्या म्हणतायत की सुनेत्रा वहिनी ह्या आईसारख्या आहेत. जर त्या आईसारख्या आहेत तर त्यांचा आपल्याकडून कुठला अवमान होऊ नये याची तरी काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे होती. याच्या आधी एका प्रचार सभेत बोलताना सुप्रियाताईंनी काय मखलाशी केली होती आठवतं? तुम्हाला फोन येईल, तुम्हाला सूचना दिल्या जातील, त्याकडे बघू नका, कारण जो निवडून जातो त्याला लोकसभेत बसायचं असतं, त्याला भाषण करता आलं पाहिजे. सुप्रियाताई कोणाबद्दल बोलत होत्या? आपल्या इतकं चांगलं भाषण किंवा ठणठणीत भाषण सुनेत्रा वहिनींना करता येत नाही, त्यालाच सुप्रियाताई टोमणे मारत होत्या ना. मग आपण ज्यांना टोमणे मारतोय ती आपली साक्षात आईसारखी वहिनी आहे हे सुप्रियाताईंना माहिती नव्हतं का? ढोंगबाजी कशी आहे बघा मित्र. माणूस लफंग असलेला चालतो पण ढोंगी असू नये. याचं कारण ढोंगी असला माणूस की तो कधी खरं बोलतोय कधी खोटं बोलतोय याचा आपल्याला थांगपत्ता लागत नाही. आणि म्हणून प्रश्न असा असतो की ढोंगी माणूस असू नये आपल्यासमोर. तो सरळ भामटा, हल्लेखोर, गुन्हेगार असला चालेल, पण भामटा असू नये. कारण भामटा कधी खरं बोलतो आणि कधी खोटं बोलतो याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे तो खोटं बोलत असताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि तो खरं बोलत असताना त्याच्यावर अविश्वास दाखवू शकतो. सुप्रियाताई या कॅटेगरीतल्या आहेत. तुम्ही सातत्याने त्यांची येणारी वक्तव्य बघा, मग तुम्हाला कळेल. ही आमची वैचारिक लढाई आहे. कसली वैचारिक लढाई आहे? सुप्रियाताईंचा वैचारिक भूमिका काय आहे? आम्हाला यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे. यशवंतराव चव्हाण काय कोचिंग क्लास चालवत होते सुप्रियाताईंना शिकवणी द्यायला? हां, काही शिकवण सुप्रियाताईंच्या पिताश्रींना यशवंतराव चव्हाणांकडून मिळाली, पण सुप्रियाताईंनी कधीतरी गंभीरपणे त्या शिकवणीकडे बघितलं तरी आहे का? सांगा मला. सुप्रियाताई कधीतरी शिकवण गंभीरपणे शिकल्या का? सुप्रियाताई काय शिकणार आहोत? त्यांचे वडील शिकले नाही.